तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर राजकीय वर्तुळामधून सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। खरं तर मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं, राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता, हकालपट्टी केली पाहिजे होती। पण आता इथे थांबून चालणार नाही। आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी आज परिस्थिती आली। राजीनामा हा फक्त फार्स आहे। मी तुम्हाला लिहून देते 6 महिन्यानंतर म्हणणार आहेत की ह्यांना काही निष्पन्न झालं नाही, परत रिइन्स्टेट करतील कॅबिनेट। आम्हाला तसं नको आहे, ह्यांचं नाव आरोपी म्हणून आलं पाहिजे। मी तर म्हणते मुख्यमंत्र्यांनी पण राजीनामा दिला पाहिजे। ज्या पद्धतीने चाललंय हे सगळ्यांना आरोपी म्हणून त्या गोष्टीत नेमलं पाहिजे। हे नक्की एकमेकांना पाठीशी घालायचा प्रयत्न करते, तू माझं झाक मी तुझं झाकतो, असा प्रयत्न या ठिकाणी चाललाय। राजीनामा देऊन विषय संपत नाही। सरकारने ज्या पद्धतीने SITच्या माध्यमातून असेल किंवा अनेक यंत्रणाच्या माध्यमातून असेल जो तपास केलेला आहे, ह्याच्यापेक्षाही पुढे जाऊन सखोल तपास होणं गरजेचं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।